औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरात फ्लॅट घेणाऱ्या लोकांनो सावधान व्हा. तुम्ही राहता त्या अपार्टमेंटमध्ये, सोसायटीमध्ये घेतलेला फ्लॅट लीगल की इनलिगल हे आत्ताच तपासून पहा. अन्यथा तुमच्या त्या फ्लॅटचं पाडकाम महानगरपालिका कधीही करू शकते. आता तुमचं हे इमारत, तुमचं ते फ्लॅट किंवा तुमचा तो गाळा ताबडतोब महापालिकेत जाऊन तपासून घ्या. कारण आता महानगरपालिकेकडून नव्यानं 120 इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. यात आयुक्तांची मंजुरी मिळताच त्या बेकायदेशीर बांधकामांची इमारती, त्यावरील फ्लॅट आणि गाळे पाडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाला आणि त्यांच्या पाडकाम मोहिमेला 26 मे पर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महानगरपालिकेकडून नव्यानं 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाची यादी तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील 2 दिवसात यादी तयार करून आयुक्तांना मेलवर पाठवण्यात येईल. मंजुरी येताच सर्वांना नोटीस बजावून पाडकाम करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांनी दिली आहे. यापूर्वीच 96 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना भेटून शहरात फक्त 96 बोगस बांधकामे नसून अनेक आहेत असे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी विशेष सर्वे करण्याची मोहीम राबवली. त्यात 120 इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्वांना जानेवारी-फेब्रुवारी मध्ये नोटीस देण्यात आली. त्यापैकी 17 जणांनी अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घेतले. निवडणुकीमुळे हे काम थांबले होते. मात्र आता 120 इमारतींची यादी तयार झाली आहे. या इमारती लक्ष्मीपेठ, मुरारजीपेठ, मजरेवाडी, शुक्रवारपेठ, गुरुवारपेठ, बाळीवेस, मंगळवारपेठ, तेलंगी पाचशापेठ, मोदी, डोनगाव रोड, आसरा रोड, बेगमपेठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर, कर्णिक नगर, एकता नगर, अशोक चौक, शेळगी, अवंतीनगर, पूर्व भाग, लष्कर, रेल्वे लाईन आदी शहरातील इतर भागात असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.